जय भीम. सर्वप्रथम मी वंदन करतो श्री महाकरुणीय तथागत गौतम बुद्ध, विश्वाला शांतीचे संदेश देणारे गौतम बुद्ध आणि मानवताला मानवता दाखवणारे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज आणि इतर सर्व महापुरुषांना मी त्रिवार वादन करतो. आज 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. तर 14 एप्रिल 1891 गाव भाऊ, जिल्हा इंदोर, राज्य मध्य प्रदेश इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांनी लहान असताना खूप अन्याय आणि अत्याचार सहन केला. एवढा अत्याचार सहन केला की शाळेमध्ये त्यांना बसू दिलं जात नव्हतं. शाळेच्या बाहेर त्यांनी बसून शिक्षण घेतलं आणि आपण आज जे पण आहे ते सगळे त्यांच्यामुळेच आहे. म्हणून आज आपण ते पण आहे सगळे त्यांच्यामुळेच आहे. हजारो वर्षाची गुलामी त्यांनी संविधान लिहून खतम केली. हजारो वर्षांची गुलामी त्यांनी संविधान निर्माण केली. अशी भीमरायाची शान त्याने लिहिला संविधान, त्याने लिहिला संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला एक मूळ मंत्र दिलाय, तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलं तर टिकाल. तसेच बाबासाहेबाबद्दल तेवढं सांगावं तेवढं कमी आहे, तर माझे मी थोडेच शब्द तुम्हाला बोलेल आणि माझं भाषण संपवेल. आमच्या डोक्यावर ना कोणी आमदाराचा हात आहे ना कोणी खासदाराचा हात आहे. आमच्या डोक्यावरती ना कोणी आमदाराचा हात आहे ना कोणी खासदाराचा हात आहे, पण त्यांचा हात आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो सगळ्यांचा बाप आहे, तो सगळ्यांचा बाप आहे. करुणी जीवनाचं राहणं त्यांनी दिला सर्वांना समतेचा मान. करुणी जीवनाचं राहणं त्यांनी दिला सर्वांना समतेचा समान. अशी भीमरायाची शान त्याने लिहिला संविधान, त्याने लिहिलं संविधान. दगड झालो तर दीक्षाभूमीचा होईल, दगड झालो